नमस्कार. आपण आता पुन्हा भेटतोय. यावेळेला विषय आहे उच्च रक्तदाब आणि आहार. उच्च रक्तदाबाकडे जाण्याआधी आपण हे बघूया की रक्तदाब म्हणजे काय. तर रक्तदाब म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यातून जो रक्ताचा पुरवठा होतो त्याला एक गती असते आणि ती गती त्याला रक्तदाब म्हणतो आपण. पण ही गती काही कारणामुळे जर वाढली, जसं रक्तवाहिन्यातली चरबी वाढली, मधुमेह आहे अशी जर वाढली तर तो रक्तदाब त्याची गती वाढते आणि वाढल्यामुळे आपल्या रक्तदाबाची गती वाढल्यामुळे उच्च रक्तदाब निदान होते. तर रक्तदाब का वाढतो? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वजन वाढ. वजन नेहमी प्रमाणात ठेवा. आपल्या उंचीप्रमाणे वजन राहू दे. आपण काय खातो हे आपण बघायला पाहिजे. येणारा ताणतणाव, लहान मुलं असू दे किंवा मोठी माणसं असू दे, ज्येष्ठ माणसं असू देत किंवा मधुमेही, हृदयविकार किंवा मूत्रपिंडाचे विकार असणारे असू देत, त्यांनी प्रत्येक वेळेला आपला आहार घेताना लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काय घेतोय आणि ताणतणाव येऊ द्यायचा नाही. रक्तदाब आपला वाढतो तो वय वाढीनुसार सुद्धा. कधी कधी काही कारण नसतं. हे किडनीचे विकार नसतात, हृदयाचे विकार नसतात, पण केवळ वय वाढल्यामुळे आपल्या शरीरातले बदल झाल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. आता आपल्या आहारात काही त्रुटी असतात. रोजच्या जेवणात आपण काही प्रत्येक वेळेला अगदी पौष्टिक जेवण असं घेतो असं नाही. आपल्या कार्यामुळे किंवा आपण जे नोकरी करतो, काम करतो, याच्यामुळे जेवढं जमेल तसं आपण शक्यतो आणायचा प्रयत्न करतो. पण काहीतरी कमी पडतं त्याच्यामध्ये. मग जीवनसत्व कमी पडतात, क्षार कमी पडतात, प्रथिने कमी पडतात. तर ते नियोजन इथे मी म्हणते मग ते करणं फार आवश्यक आहे. आता रक्तदाब वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे व्यसन. तंबाखू, पान, बिडी, सिगरेट, मद्यपान हे घेताना आपल्याला काही वाटत नाही, पण ह्याच्यामुळे कुठल्या आपल्या पौष्टिक द्रव्यामध्ये कमी होते, अन्न घटकांमध्ये कमतरता येते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. साधारणपणे जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व हे कमी होतं. मग प्रथिनांचं पचन होत नाही, कर्बोदकांचं पचन होत नाही आणि मग काही विकारांना सुरुवात होते. मग त्यात काय आहे तर पहिल्यांदा रक्तातील साखर वाढणे, मूत्रपिंडाचे विकार होणे, हृदयविकार होणे किंवा रक्तातली चरबी वाढणे, याच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. रक्तदाब वेळीच नियंत्रणात ठेवा, औषधोपचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि तुमचं आयुष्य पुन्हा मार्गी लावा. पूर्वी म्हणायचे की 40 नंतर रक्तदाब आपण तपासून घेतला पाहिजे, पण मी तर म्हणेन आता 30 नंतरच आपण आपला रक्तदाब तपासून घेतला पाहिजे. औषधाबरोबर योग्य आहार, जीवनशैली बदलणे. आता जीवनशैली म्हणजे हा आपला शब्द नेहमी ऐकतो, पण जीवनशैली म्हणजे काय तर आपल्या कामाच्या नुसार आपण जेवणात बदल केला पाहिजे. बैठं काम असेल तर आपण कर्बोदकं कमी घेतली पाहिजेत, प्रथिनं आणि जीवनसत्व, क्षार हे जास्त घ्यायला पाहिजे. स्निग्ध पदार्थ कमी आणि योग्य ते स्निग्ध पदार्थ घ्यायला पाहिजेत. काही जण काय करतात की स्निग्ध पदार्थ अजिबातच घेत नाही. मग अशा वेळेला काय होतं, काही जीवनसत्व जी स्निग्ध पदार्थामुळे पचन होतं किंवा त्यांचं चयापचय, मेटाबॉलिझम होतं ते होत नाही. त्यात विशेष महत्त्वाची म्हणजे जीवनसत्व अ, ड, क आणि ई ही सगळी आपल्याला हाडांसाठी, कोलेस्ट्रॉलचं योग्य प्रमाण ठेवण्यासाठी
ह्यासाठी लागतात आणि हाडांसाठी पण लागतात. म्हणून अजिबातच स्निग्ध पदार्थ घ्यायचे नाहीत, हे नको. आता आपल्या आयुष्यामध्ये काय झालंय की हे फास्ट फूडचं पदार्पण झाल्यापासून आपल्या जेवणामध्ये कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ जास्त आलेत, प्रथिनं कमी झाली आहेत. ही कर्बोदकं आपल्या शरीरातून बाहेर टाकली जात नाहीत, त्याचं पचन होऊन ते शरीरातच साठवली जातात. ती चरबी म्हणून दिसतात किंवा रक्तवाहिन्यामध्ये साठवली जातात. ही रक्तवाहिन्यामध्ये साठवल्यामुळे आपला रक्तदाब वाढतो, त्यालाच आपण उच्च रक्तदाब म्हणतो. त्यामुळे कर्बोदकांचं सेवन करताना विशेष मार्गदर्शन घ्या. तुमच्या कायम कामानुसार तुम्ही आहार घ्या. तर आहार कसा असावा? तुमच्या वयानुसार, कामानुसार योग्य ते धान्य पदार्थ, सगळी मोसमी भाज्या, फळे ही घेणं आवश्यक आहे. पोटॅशियम युक्त फळं, भाज्या. आता पोटॅशियम युक्त म्हणजे काय, तर संत्री, मोसंबी, डाळिंब, आवळा, पालेभाज्या, मोड आलेल्या उसळी, हे आपल्या दैनंदिन आहारात आलं तर आपण रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो. दही ताक भरपूर घ्या. दही ताकामुळे आपल्या अन्नाचं पचन चांगलं होतं, त्याच्यात प्रोबायोटिक्स असतात, पचन होण्यासाठी अतिशय चांगलं. तर दही ताक रोज घ्या, त्यांनी सर्दी वगैरे काही होत नाही. ताजं दही घेतलं तर अतिशय उत्तम असतं, त्याच्यातून प्रथिनं आणि कॅल्शियम मिळतं. तेलबिया, तेलबिया कुठल्या घ्यावा, तर फक्त शेंगाचा न विचार करता आपण त्यामध्ये तीळ, जवस, अक्रोड, बदाम हे पण काही प्रमाणात आपल्या आहारात आले पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल कुठलं वापरायचं. तर तेल आपण जिथे राहतो तिथे जे तयार होतं तेल वापरणं फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याकडे शेंगादाणा आणि करडी हे तयार होतं, तर तेच तेल घाण्यावरचं वापरावं. रिफाईंड तेल वापरू नये. रिफाईंड तेलामध्ये हायड्रोजन वायू गेल्यामुळे त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट्स होतात आणि आपण रक्तदाब, हृदयविकार याला बळी पडतो. असं नाहीये की मांसाहार घ्यायचाच नाही, अशी चुकीची समजूत आहे. पण मांसाहार कसा घ्यायचा, तर त्याचे मांसाहार घेताना तेल कमी, मसाले कमी आणि योग्य प्रमाणात आपल्या वयानुसार आपण मांसाहार घेतला पाहिजे. किती ग्रॅम, काय ग्रॅम, किती वेळा आठवड्यातून घ्यायचा, कधी घ्यायचा, आपला व्यायाम कसा होतो. कधी कधी खेळाडू असतात, त्यांना जास्त प्रथिनाची गरज असते, मग त्यांनी कसं घ्यावं. याशिवाय प्रथिनांची आवश्यकता असते, ती म्हणजे पनीरची. तुम्ही पनीर सुद्धा घ्यायला हरकत नाही, त्याच्यामध्ये प्रथिनं आणि कॅल्शियम असतं. तर हे सगळा योग्य आहार घेऊन तुम्ही रक्तदाब लाभ ठेवा. शक्यतो जवळ येऊ देऊ नका. व्यायाम आणि योग्य आहार घ्या. तुमची जीवनशैली बदला आणि नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.